हॅलो फ्रेंड्स, मी आहे ज्योत्स्ना. प्रकम क्रिएशन्स अँड रेसिपीजच्या माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. सगळ्यांना हॅप्पी दिवाळी. दिवाळीच्या फराळाला सगळ्यांचा आवडता पदार्थ जर कोणता असेल तर तो आहे काटेरी आणि कुरकुरीत खमंग अशी चकली. तर चकलीची भाजणी कशी करायची त्याचा परफेक्ट व्हिडिओ आजच्या भागामध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे. किती प्रमाण वापरायचं ते मी इथे परफेक्ट सांगितलेलं आहे. इथे मी एक घेतली आहे जाड बुडाची कढई. ती छान आपल्याला तापवून घ्यायची आहे. कढई छान तापल्यानंतर आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत 5 वाटी तांदूळ. हे 1 किलो तांदूळ आहेत. व्यवस्थित छान खरपूस अशी खमंग भाजणी आपल्याला करून घ्यायची आहे. तांदूळ अगदी मंद गॅसवरती भाजून घ्यायचे आहेत. एकदा आपण कढई तापून घ्यायची आणि नंतर आपल्याला गॅस बारीक करायचा आहे. तर सुंदर असे तांदूळ भाजून घ्यायचे आहेत आपल्याला. बघू शकता किती मस्त खरपूस असे तांदूळ आपले बारीक गॅसवरती भाजून तयार आहेत. त्यानंतर आपण इथे घ्यायची डाळ. ही चण्याची डाळ आहे. 2 वाटी चणा डाळ आपल्याला घ्यायची आहे. 5 वाटी तांदळाला 2 वाटी चणा डाळीचा इथे वापर केलेला आहे. डाळसुद्धा अतिशय सुंदर अशी खमंग थोडीशी लालसर होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायची आहे. तर इथे आपण दाबून बघायची आहे. डाळ कडक होईपर्यंत आपल्याला छान भाजून घ्यायची आहे. अजून 2 मिनटं मी डाळ छान भाजून घेतली आहे. बघू शकता किती सुंदर रंग आलेला आहे डाळीला. मस्तपैकी आपली डाळ भाजून झाली आहे. त्यानंतर आपल्याला घ्यायची आहे मुगाची डाळ आणि उडीद डाळ प्रत्येकी पाऊण वाटी. ह्या दोन्ही डाळी एकत्र आपण छान भाजून घ्यायच्या आहेत. सगळी भाजणी आपल्याला खमंग भाजायची आहे आणि गॅस बारीकच ठेवायचा आहे. तर बारीक गॅसवरती छान खरपूस अशा डाळी भाजल्यामुळे भाजणीला एक खमंग असा छान वास येतो आणि खूप सुंदर चकल्या तयार होतात आपल्या. तर आपण हे सगळे जिन्नस जसजसे भाजून होतील तसतसे थंड करायला एकत्र करून बाजूला ठेवत जायचे आहेत. त्यानंतर इथे घेतलेला आहे पाव वाटी साबुदाणा. साबुदाणासुद्धा बारीक गॅसवरती मस्त भाजून घ्यायचा आहे. फ्रेंड्स, इथे मी वेगवेगळ्या प्रकारच्या चकल्याची रेसिपी अपलोड केलेली आहे. पोह्यांची चकली कशी बनवायची, त्यानंतर तांदळाच्या पिठाची चकली कशी करायची, ज्वारीच्या पिठाच्या चकल्या कशा बनवायच्या, हे सगळे व्हिडिओ माझ्या चॅनलवरती अपलोड आहेत. एकदा नक्की बघा. इथे मी अर्धी वाटी पोहे घेतलेले आहेत. पोहेसुद्धा छान बारीक गॅसवरती खमंग खरपूस होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. हे सगळे पदार्थ अतिशय सुंदर आपण बारीक गॅसवरती भाजून घेतले. तुम्ही बघू शकता गॅस बारीकच ठेवायचा आहे. धणेसुद्धा आपण अर्धी वाटी घेतलेले आहेत. धणे आणि जिरे भाजणीमध्ये वापरल्यामुळे चकलीला एक खूप सुंदर असा वास येतो आणि चवसुद्धा येते. तर इथे धणे भाजून झालेत, आपण ते सुद्धा मिक्स करून घेऊयात. त्यानंतर घालायचे जिरे. तर इथे पाव वाटी जिरे घेतलेले आहेत. जिरे लगेच भाजले जातात, त्याच्यामुळे गॅस बारीक करायचा किंवा कढई तापली असेल तर आपण बंद गॅस करून सुद्धा भाजू शकतो. अशा प्रकारे सर्व जिन्नस आपलं भाजून इथे तयार आहे. आपण हे एकत्र करायचं आहे आणि आपल्याला पीठ दळून आणायचं आहे. अतिशय सुंदर अशी खमंग चकलीच्या पिठाची भाजणी इथे तयार होते. फ्रेंड्स, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला मात्र विसरू नका. आणि वेगवेगळ्या छान अशा रेसिपी मी चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत. एकदा नक्की बघा. तर अशा प्रकारे मी पीठ दळून आणलेलं आहे. खूप सुंदर वास सुटलेला आहे पिठाचा. अतिशय सुंदर अशा भाजणीच्या चकल्या याच्या तयार होतात. त्या कशा करायच्या ते पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया.